नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. भूमी सगळ्यांना ग्लासमध्ये पाणी ओतत असते आणि कोणाचंही जेवणाकडे लक्ष नसतं. प्रत्येकजण आपापल्या टेन्शनमध्ये असतं. आकाश, आजी, बाकीचे सगळे गपचूप बसलेले असतात. कोणीही कोणाशी काही बोलत नसतं. त्यावेळेला नीलांबरी ही आकाश आणि भूमीकडे बघत असते आणि पौर्णिमा अजूनही तिथे आलेली नसते. ती पौर्णिमाला जाऊन घेऊन येते आणि सगळेजण आता बसलेले असतात. आजी देखील चेहरा पाडून बसलेली असते. तिच्या डोळ्यातही सततचे अश्रूच येत असतात. त्यामुळे आता आजीच्या चेहऱ्यावरची ती चिंता पाहून आकाश तिला म्हणतो की आजी, मला माहिती आहे की तुला या सगळ्याचं खूप टेन्शन आलं आहे. आजीला बघूनच तो म्हणतो की आजी, अगं काळजी करू नकोस. मी गायकवाड सरांकडे आत्याबद्दल माहिती विचारली आहे. त्यांना आणि त्याबद्दल मी चौकशी देखील केली आहे. त्यामुळे तू काळजी करू नको. लवकरच मला काय ते सांगतील, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता नीलांबरी म्हणते की भूमी, तू वाढ गं बाई जेवण, असं ती पटकन टोमण्यानेच बोलते. त्यावेळेला मग आता माधवराव म्हणतात की अगं नीलू, असं काय बोलतेस? तेव्हा मग ती म्हणते की अहो, असं काय करताय तुम्ही? जेवण वाढ मी याच्यासाठी म्हणाले, कारण आजींच्या गोळ्या घ्यायच्यात ना, सगळ्यांची जेवणं बाकी आहेत. सगळेच असे बसून राहिले तर कसं चालेल? आजींना गोळ्या घेऊन आराम करायचा असेल म्हणूनच मी म्हणाले, बाकी काहीही नाही. असं आता इथे भूमीच्या बाबतीत लगेच नीलांबरी बोलून मोकळी होते. नंतर आता राजा काका हे त्यांच्या बोलण्याच्या खोचकपणाकडे बघतच राहतात. भूमी म्हणते की हो, वाढते मी जेवण आणि भूमी जेवण वाढायला सुरुवात करते. तेवढ्यातच आजी म्हणायला लागते की नाही, खरंच त्या जेवणामधला रसच गेलाय पूर्ण. 2 घासही घशाखाली जाणार नाहीत असं वाटतंय मला. काही झालं तरीही हा सगळा त्रास हा खूप भयंकर आहे. या त्रासापुढे काहीही होणार नाही असं वाटतंय. एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलंय. काय कळतंय ना, काहीच कळत नाहीये. खरंच या सगळ्याचा खूप त्रास वाटतोय. जेवणाची इच्छा होत नाहीये खरं तर, असं आजी ही म्हणत असते. त्याच वेळेला मग कोणीच काही बोलत नाही. नंतर आजी म्हणते की भूमी, जाऊ दे, चल ठीक आहे. परंतु नीलांबरी म्हणते की अहो आजी, असं करू नका. 2 घास खाऊन घ्या. तुमची तब्येत ठीक नाहीये. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून तुम्हाला खावंच लागेल. तेव्हा मग आजीला असं म्हटल्यावर आजी गपचूप बसलेली असते. आकाश म्हणतो की आजी, अगं प्लीज काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तू चिंता करू नकोस. मी आहे ना. मी सगळ्याचा शोध घेतोय. लवकरच आत्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह सापडेल. तू काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. असं आता इथे आकाश हा आजीला धीर देऊन बोलत असतो. त्याच वेळेला सगळेजण गप्प असतात. कोणाला काय बोलावं ते काहीच कळत नसतं. तेव्हा मग सगळेजण गुपचूप जेवणासाठी सुरुवात करत असताना तिकडे पौर्णिमा आलेली असते. आणि पौर्णिमा ही सगळं ऐकून मगच पुढे येते आणि म्हणते की का, तुम्हाला काय या सगळ्याचं दुःख होतंय? तुम्हाला तर या सगळ्याचा आनंदच होत असेल ना. म्हणजे अभिजित गेला आणि आता आई पण गायब झाल्यात, याच्यामुळे तुम्हाला तर अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना, की या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तर घडतात. नाही म्हणजे तुम्हाला हेच तर हवं होतं की लवकरात लवकर कधी सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत आहेत आणि सगळं कधी तुमच्या मनानुसार होतंय. हेच तर तुम्हाला हवं असतं ना, असं आता इथे पौर्णिमा म्हणत असते. त्याच वेळेला मग आता सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. तेव्हा आता माधवराव म्हणतात की अगं बाळा, असं बोलू नकोस पौर्णिमा, असं का बोलतेस तू? हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की बाबा, अहो तुम्हाला माहिती नाही आहे हे कसे आहेत ते दोघं. अहो हे चेहऱ्यावर फक्त दाखवत आहेत की यांना दुःख झालं आहे, परंतु यांना दुःख झालेलं नाही आहे. आतून खरं तर यांना अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतील की माझ्या बाबतीत असं घडलं. अभिजित गेला याचा तर या दोघांना खूप आनंद झाला असेल. तुम्हाला माहिती नाही आहे. बघा ना, यांचे चेहरे बघा. मी यांना अगदी योग्य रीतीने ओळखते. हे फक्त चेहऱ्यावरून दाखवत आहेत की त्यांना दुःख झालं आहे, परंतु खरं तर त्यांना काहीच दुःख वगैरे झालेलं नाही आहे. ते अगदी आनंदात आहेत. आनंदात त्यांच्या मनातून अगदी उकळ्या फुटत आहेत आनंदाच्या. असं सगळं आता इथे ती म्हणत असते. त्याच वेळेला मग माधवराव तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ती शांत असते. ती काहीच बोलत नाही. त्यावेळेला आकाशला या सगळ्याची खूप चीड येत असते, परंतु भूमीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करत असते आणि म्हणते की आकाश, प्लीज शांत राहा. आणि तिची अवस्था काय आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. मग आता राजा काका म्हणतो की अगं पौर्णिमा बाळा, काय बोलतेस तू हे? प्लीज असं बोलू नकोस. अगं असं काहीच नाही आहे. तुझ्या मनात जे काही आहे ते सगळे गैरसमज आहेत. तेव्हा मग ती म्हणते की नाही बाबा, नाही, कुठल्याही प्रकारचा गैरसमज मला झालेला नाही आहे. मी जे सगळं काही सांगते ना, ते सगळं काही खरं आहे. अहो बाबा, हे जे सगळं काही करतायत अगदी नाटक करतायत, नाटक. यांना हेच हवं होतं आणि अभिजित यांच्या आयुष्यातून निघून गेला, यामुळे यांना तर आनंदच झालेला असेल. आणि आकाश फक्त चेहऱ्यावर दाखवतोय.
परंतु हे सगळं त्याला खूप आनंदाचं वाटत असेल. त्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा जो काही अडथळा होता, यांच्या मार्गातला जो काटा होता, त्याने अगदी व्यवस्थितरित्या बाजूला करून टाकलेला आहे, असं आता इथे ती म्हणत असते. त्यानंतर मग भूमी म्हणते की पौर्णिमा, अगं काय बोलतेस तू हे? असं काही आकाशला प्लीज बोलू नकोस, तू सगळं चुकीचं बोलतेस. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की काय काय चुकीचं बोलते मी? सांग ना. अगं हे सगळं खरंच आहे ना. अगं आकाशला तुझ्या हीच तर हवं होतं ना. आणि त्यालाच काय, तुलाही, तुम्हा दोघांनाहीच हवं होतं की अभिजित आणि आई कधी तुमच्या वाटेतून बाजूला होत आहेत. कारण हा अभिजित, माझा अभिजित हा आकाशच्या प्रत्येक बाबतीत सरस होता ना. कामातही तो सरस होता. त्याचप्रमाणे तो त्याच्या आईशी व्यवस्थित होता. आईचं आणि त्याचं प्रेम याला बघवलं गेलं नाही ना. आईच्या शब्दाबाहेर नव्हता तो. त्याला आईचं प्रेम होतं. शिवाय सगळं काही त्याला मिळत होतं ना. हे त्याला बघवलं गेलं नाही. म्हणूनच तर ह्याने अगदी आनंदाने त्याला बाजूला करून टाकलं. हो ना. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, अगं तोंडाला वाटेल ते बोलू नकोस. उगीचच तुझी मनस्थिती खराब आहे ते कळतंय. परंतु उगीचच नसते आरोप मी सहन करून घेणार नाही. आकाशवर तू कसलेही आरोप लावशील आणि ते आम्ही कोणीही ऐकून घेणार नाही, समजलं? त्याच्यामुळे जे काही बोलशील ना ते तोंड सांभाळून बोलायचं. उगीचच नसते आरोप लावायचे नाहीत, असं इथे आता पौर्णिमाला ती म्हणत असते. पौर्णिमा म्हणते की नाही गं, अगं हे सगळं ह्याला हवंच होतं म्हणून त्याने हे सगळं केलं, बरोबर ना? त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की तू गप्प बस. अभिजितने जे काही झालं त्याच्याबरोबर जे काही घडलं ते त्याचं कर्म होतं. त्यामुळे त्याच गोष्टी त्याच्या वाट्याला आला. जर चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर चांगल्याच गोष्टी घडल्या असत्या. त्यामुळे नको त्या गोष्टी उकरून काढू नकोस. त्याच वेळेला आता पटकन निलंबरी उठते आणि म्हणते की पुन्नू, पुन्नू बाळा असं बोलू नये गं. ये तू बस इथे जेवायला ये, असं म्हणून ती तिला आता जेवायला आणते. त्याच वेळेला मग आता सगळेजण बसलेले असतात. भूमी आता आकाशला कसं बसं गप्प करते. आकाशही शांत असतो. तोही त्यावर काहीच बोलत नाही. त्यानंतर मग पौर्णिमा म्हणते की नाही. तेव्हा मग पौर्णिमा तिचं जे जेवणाचं ताट असतं ते उलट टाकते आणि तशीच बसून राहते. तेव्हा मग नीलांबरी म्हणते की हे काय करतेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते की जे माझं हे जेवणाचं ताट आहे ना, ते मी असं पालथं घातलंय. कारण मी आजपासून हे जेवण जेवणार नाही. सगळ्यांसारखं चांगलं जेवण मी जेवणार नाही. मसालेदार आणि बाकीच्या या सगळ्या मिठाच्या पदार्थांचा मी त्याग करत आहे. मी अगदी बेरस जेवण जेवणार. म्हणजे ते बिना मसाल्याचं असेल किंवा साधं जेवण असेल. असं चांगलं-चुंगलं सगळ्यांसारखं मेजवानीचं जेवण मी जेवणार नाही. कारण माझा नवरा माझ्या आयुष्यातून गेलेला आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख माझ्यासाठी आहे आणि त्या दुःखाची आठवण माझ्या मनात चालत राहावी म्हणूनच मी चांगलं जेवण आता जेवणार नाही. मी इथे तुमच्यामध्ये असेन, परंतु मी इथे नसेन. कारण माझा नवरा माझ्यातून गेलाय. माझा आत्मा जणू माझ्यामधून निघून गेलाय. म्हणूनच मी इकडे तुमच्या सर्वांसमोर उपस्थित तर असेन, परंतु प्रेतासारखी. मी तर इथे असेन, परंतु माझं मन तर इथे नसणार. इथे फक्त मी एका जिवंत प्रेतासारखी बसून राहिलेली असेन किंवा जेवेन किंवा जेवणार पण नाही. परंतु माझं आयुष्य हे आता असंच असणार आहे. माझा आयुष्यातनं फार मोठं माझा आधार निघून गेलाय. परंतु मी आता इथे जगेन ती अशीच. बाकी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा कोणी ठेवू नका, असं पौर्णिमा ही सरळ बोलून दाखवते. त्यानंतर ती पुढे म्हणते की मी यावेळेला चांगलं जेवण जेवेन जेव्हा माझ्या नवऱ्याच्या गुन्हेगाराला शिक्षा होईल. जोपर्यंत या आकाशला शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि तोपर्यंत मी माझ्या नेहमीच्या आयुष्याला सुरुवात करणार नाही, असं म्हणून पौर्णिमा आता तिकडून उठून निघून जाते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर निलांबरीला फार मोठा धक्का बसलेला असतो. आपली मुलगी व्यवस्थित जेवणार नाही आणि सगळ्यांसोबत असूनही नसल्यासारखी झाली, याचं तिला खूप वाईट वाटतं. आणि ते पौर्णिमा हे सगळं बोलल्यामुळे भूमीलाही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिणी आत्या ही स्वतःची सुटकेस घेऊन रस्त्याने चाललेली असते आणि ती अगदी काही तिचं नसल्यासारखं अगदी बेफिकीरपणे रस्त्याने चालत असते. मागून टेम्पो येतोय किंवा काय येतोय याची तिला काहीही भान नसते. ती आपली चालत चाललेली असते आणि तिला खूप त्रास होतो. आजूबाजूला ज्या गाड्या असतात त्याचंही तिला अजिबात भान नसतं. ती रस्त्याने चालत सुटलेली असते आणि काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. त्याच वेळेला आता पटकन एक टेम्पो येतो आणि तो तिला जोरात धडक देणार असतो. तेवढ्यातच इथे आकाश हा दचकून उठतो. आत्या असा आवाज जोरात तो देतो आणि त्यालाही पडलेलं वाईट स्वप्न असतं. तेव्हा भूमी उठते आणि म्हणते की आकाश, अरे काय झालं? तू असं दचकून का उठलास? त्याच वेळेला मग आकाश म्हणतो की भूमी, आत्या, रागिनी आत्या ती फार मोठ्या संकटामध्ये आहे. तिचा जीव धोक्यामध्ये आहे. तेव्हा मग भूमी त्याला प्यायला पाणी देते आणि म्हणते की आकाश, अरे हे काय बोलतोयस तू?
शांत हो, असं काही झालेलं नाही आहे. तुला हे मला वाटतं की स्वप्न पडलेलं आहे. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की नाही भूमी, नाही. आत्याचा शोध घेतला पाहिजे. मला खरंच खूप भीती वाटते. जर आत्याला काही झालं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. एकतर माझ्या मनामध्ये अभिजितचं गिल्ट आहे, त्याच्यामध्ये परत आत्या. जर आत्याला काही झालं, तर मग मी स्वतःला कसा माफ करू? हे नाही सहन करू शकत मी. असं म्हणून तो आता स्वतः त्रासामध्ये असतो. भूमी त्याला म्हणते की आकाश प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. याने असं काही होणार नाहीये. अरे पण तू या सगळ्याचा गिल्ट स्वतःला लावूनच घेऊ नको. तू काहीच केलेलं नाहीयेस तर उगीचच तू हे स्वतःवर का ओढावून घेतेस. शांत बस, असा कुठलाही विचार करू नको. आणि जितका तू या त्रासामध्ये राहशील तितकाच तुला जास्त त्रास होईल. त्यामुळे प्लीज शांत हो आणि आराम कर. उद्या आपण बघूया रागिनी आत्यांबद्दल. तेव्हा मग तो म्हणतो की मला आत्याला खरं तर घरी आणायचं नाहीये, परंतु ती कुठे आहे, तिथे सेफ आहे ना, एवढंच मला जाणून घ्यायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, आपण ते सगळं उद्या बघूया. असं म्हणून आता ती आकाशला कसंबसं झोपायला सांगते. परंतु आकाशच्या डोक्यामध्ये ते सततचे विचार सुरू असतात. त्याला जे काही वाईट स्वप्न पडलेलं असतं ते सारखं सारखं त्याला आठवत असतं आणि त्याचाच त्याला खूप त्रास होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमाची ही खूप बेकार अवस्था असते की पौर्णिमाच्या डोळ्यातनं नुसतं पाणीच येत असतं. ती सारखी सारखी बटनाने लाईट बंद चालू करत असते. परंतु या सगळ्यामध्ये नीलांबरी बाजूला गाढ झोपलेली असते. पौर्णिमाच्या डोक्यात मात्र तेच तेच विचार फिरत असतात. आणि पौर्णिमाला आठवतं की कशाप्रकारे ॲम्ब्युलन्समधनं अभिजितला आणलेलं असतं आणि त्याचा तो चेहरा हा सारखा सारखा तिच्या चेहऱ्यासमोर येत असतो, डोळ्यासमोर येत असतो. आणि इथे आता पौर्णिमाला आठवतं की जेव्हा आकाश आणि बाकीचे सगळे अंत्यसंस्कार करून आलेले असतात तेव्हा हा माणूस इथे काय करतोय. याने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे तर त्याला तुम्ही मोकळं का सोडलत, याला शिक्षा झालीच पाहिजे, असं पौर्णिमा म्हणालेली असते. आणि त्यामुळे तिला आता या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आणि तेवढ्यातच भूमी म्हणालेली असते की हे सगळं झालं आहे ते फक्त एक अपघात म्हणून झालं आहे, अभिजितमुळे घडलं आहे हे सगळं तिला आठवतं. आणि नंतर पाण्याचा ग्लास जो असतो काचेचा, तो पौर्णिमा बाजूला टाकून देतो आणि त्या आवाजाने आता इथे नीलांबरीला जाग येते. आणि ती म्हणते की पुन्नू, अगं हे काय करतेस तू? अगं पाण्याचा ग्लास कसा पाडला? तेव्हा मग ती म्हणते की कोणी पाडलाय तो? तूच पाडलायस का? त्याच वेळेला पौर्णिमा स्वतःच्या डोक्याला हात लावते. आणि नीलांबरी विचारते की पुन्नू, अगं काय बोलतेस तू? अजून तू झोपलीच नाही आहेस. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, कशी झोप लागेल मला सांग ना. अगं कशी झोप लागेल? ज्या मुलीचा नवरा गेलाय त्या मुलीला झोप कशी लागेल मला सांग. इतका वेदनादायी मृत्यू त्याच्या वाटेला आलाय, मला कसं सहन होईल हे सगळं? मी कशी झोपू शकते या सगळ्या गोष्टीत? पण ज्यांनी कोणी हे केलंय ते आकाश आणि भूमी, ते दोघं आनंदात आहेत. त्यांच्या आयुष्यात कुठलीही कमी नाही आहे. कमी आहे ती फक्त माझ्या आयुष्यात आहे. ते दोघे एकमेकांसोबत आहेत, सुखी आहेत. त्यांना जे काही पैसा, सत्ता हवी आहे ते सगळं त्यांच्याकडे आहे. त्यांना उद्या जाऊन मूल होईल, सगळं काही आयुष्य सुरळीत आहे त्यांचं. परंतु माझं माझं तर काय झालं? माझं आयुष्य अगदी बेचिराग झालं ना गं. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता मी काय करू, काय करू असं म्हणून आता पौर्णिमा ही डोक्याला हात लावून घेत असते आणि स्वतःच्याच नशिबाला दोष देत असते. तेव्हा नीलांबरी उठते आणि म्हणते की पुन्नू, पुन्नू बाळा शांत हो. अगं मला कळतंय तुझा त्रास, परंतु प्लीज तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. त्याने तुला खूप त्रास होईल अगं बाळा. प्लीज शांत हो पुन्नू, असं ती तिला समजवत असते. त्याच वेळेला पौर्णिमा मात्र म्हणते की नाही आई नाही, हे मला सहन होणाऱ्यातलंच नाही आहे. याने मला खरंच खूप त्रास होतोय. काही झालं तरीही मला त्या आकाशला शिक्षा झालीच पाहिजे. काही झालं तरी त्याला मला सोडायचं नाही. त्या भूमी आणि आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय माझ्या जीवाला शांतता मिळणार नाही. मला तोपर्यंत झोपच लागणार नाही. माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. काय करू मी? असं म्हणून पौर्णिमा रडायला लागते, जोरजोरात रडत असते. तेव्हा मग आता नीलांबरी म्हणते की हे बघ पुन्नू बाळा शांत हो. तुला मी असं त्रासात बघू शकत नाही. मला कळतंय तुला त्रास होतोय, तो मला सगळा कळतोय. आणि तुझं मी गेलेलं दुःख तर परत, म्हणजेच गेलेला व्यक्ती तर परत आणू शकत नाही. परंतु ज्या व्यक्तीने हे सगळं केलं आहे, जिने हे सगळं केलं आहे ना, तिच्या आयुष्यात मात्र मी काटे पेरणार आहे. अगं भूमीने तुझ्याबरोबर हे सगळं केलं आहे ना, तिचा एक एक दिवस, एक एक क्षण हा त्रासाचा जाईल बघ तू. तिच्या प्रत्येक वाटेत मी काटे पेरून ठेवणार आहे, असे की ते तिला निघणार नाहीत. बघ तिचा सगळा काही तो तुझा बदला आहे ना, तो ही तुझी आई घेईल. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझ्या मुलीच्या एक एक अश्रूचा हिशोब मी तिच्याकडून घेणार आहे. काही झालं तरीही तिला मी अशी स्वस्थ बसू देणार नाही. तिच्या प्रत्येक गोष्टीत मी अडथळा निर्माण करेन. तिला जगणं मुश्किल करून टाकेन मी. तू काळजी करू नकोस. असं सगळं आता इथे नीलांबरी ही पौर्णिमाला म्हणत असते आणि तिला शांत करते आणि म्हणते की तू आता शांत बस. ही आई आहे ना तुझ्यासोबत, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तुझ्याबरोबर आहे.
पुन्नू तू काळजी करू नकोस, स्वतःचे डोळे पुस. आहे नाही आई, त्या भूमीचा आयुष्य बर्बाद करायचं हेच तुझं ध्येय आहे ना? ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस पुन्नू, ही आई तुझं सगळं काही काम करेल. तू शांत हो आणि चल आता झोप. असं म्हणून आता पौर्णिमाला ती जवळ घेते आणि तिला गप्प करत असते. आणि पौर्णिमा आता रडत असते की आई आई, आणि ती तिला आता शांत करते. त्यानंतर आता पहाट झालेली असते. भूमी लवकर नेहमीप्रमाणे सकाळी उठते आणि ती चहा करण्यासाठी म्हणून दूध बघते, तर दूध तापवलेलं नसतं. ती म्हणते की आता दूध गरम करून घ्यावं लागेल. म्हणून ती दुधाचं पातेलं ठेवते आणि फ्रीजमधून दूध काढायला जाते. आणि तिच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार सुरू असतात. तिलाही स्वस्त काही झोप लागलेली नसते. ती आता विचार करते की लवकरात लवकर मला या घरातलं वातावरण नीट केलं पाहिजे. सगळेजण खूप दुःखात आहेत. मग इथे आता नीलांबरी लांबूनच ते सगळं बघत असते आणि ती म्हणते की आता मला हे सगळं करूनच आणलं पाहिजे. ती भूमीजवळ येते आणि म्हणते की भूमी, तुझ्याकडे जरा बाम आहे का गं? किंवा डोकेदुखीची गोळी असेल तरीही चालेल. तेव्हा भूमी म्हणते की काय झालं आई? तेव्हा ती म्हणते की खूप डोकं दुखतंय गं, खूप त्रास होतोय, रात्रभर डोळ्याला डोळा नाही आहे. अगं पौर्णिमा अजिबात झोपलेली नाही आहे रात्रभर. तिला त्रास होत होता, बिचारीच्या डोळ्यातनं पाणी खळत नव्हतं. कसं बसं तिला पहाटेला झोपवलं आहे मी शांत करून, पण माझं डोकं मात्र खूप चढलं आहे. प्लीज जरा मला आणशील का? तेव्हा ती म्हणते की हो, तुला बाम आणून देते मी. असं म्हणून भूमी निघून जाते आणि ते नीलांबरी तिची कारस्थानांना सुरुवात करते. आणि ती दुधाचं पातेलं असतं जे रिकामी असतं ते आता ती गॅसवर ठेवते आणि ते कडकडीत चांगलं तापवते. आणि तापवून पुन्हा ती सांडशीने ते खाली उतरवून ठेवते. आणि मग स्वतः पुन्हा भूमी येताना कळताच डोक्याला हात लावून उभी राहते, जसं काही घडलंच नाही. मग भूमी येते आणि म्हणते की आई हे घे, बाम घे आणि शिवाय गोळी आहे. तू जरासं डोक्याला बाम लाव आणि गोळी घे आणि पडून राहा थोडा वेळ. नाश्ता वगैरे झाला की मी तुला बोलावते. नीलांबरी निघून जाते आणि भूमी नेहमीप्रमाणे जाऊन ते पातेल्याला हात लावते आणि हात लावल्याबरोबर तिचा हात पोळतो आणि ती जोरात आई गं अशी ओरडते. आणि तिचा तो त्रास ऐकल्यानंतर नीलांबरीला फारच आनंद होतो. ती जाता जाता दरवाजात बाहेरच थांबलेली असते. जेव्हा भूमीचा तो त्रास तिला ऐकू येतो तेव्हा तिला मात्र त्या सगळ्याचा खूप आनंद होतो. त्यानंतर मग नीलांबरी ही लपून छपूनच भूमीला बघत असते आणि नीलांबरीला तिचा हात पोळल्याचं कळतं तेव्हा तिला मनातून खूप सुख मिळालेलं असतं. भूमी पटकन जाते आणि बेसिनजवळ नळ चालू करते आणि पाण्याखाली हात धरते. आणि हात धरल्यानंतर आता तिला जराशा वेदना कमी झाल्यासारख्या वाटत असतात, परंतु तिचा हात अगदी लाल लाल झालेला असतो, कारण दुधाचा तो रिकामी टोप असतो आणि तो कडकडीत तापलेला असताना भूमीने त्याला हात लावलेला असतो, म्हणून तिला त्रास होतो. आणि भूमी हे सगळं जाणून असते की हे सगळं आईने केलं, म्हणून ती पाठ मागे ठेवूनच म्हणते की हे सगळं तूच केलं आहेस ना आई? तेव्हा मग तिथून नीलांबरी आतमध्ये येते आणि नीलांबरी न घाबरता तिच्या समोर येते आणि भूमी म्हणते की सांग ना मला, तूच केलं आहेस ना हे सगळं? तेव्हा मग नीलांबरी म्हणते की हो, बरोबर ओळखलंस तू, मीच केलं आहे हे सगळं. तेव्हा मग भूमी म्हणते की का केलंस हे तू सगळं? काय गरज होती हे सगळं करण्याची? त्याच वेळेला मग आता नीलांबरी म्हणते की का केलंस म्हणजे, अगं तुला इतक्याशा टोपाने पोळलं गेलं ना, मला त्याचा आनंद झाला म्हणूनच मी हे सगळं केलं. तुला त्रास व्हावा नाही यासाठी मी हे सगळं करत आहे, असं नीलांबरी तिला म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की कसला त्रास? काय अगं बोलतेस काय तू? हे एखाद्याला असा त्रास देऊन तुला कुठली इच्छा मिळते? तेव्हा मग ती म्हणते की तू माझ्या मुलीला त्रास दिला आहेस, जे काही घडलं आहे ना ते तुझ्यामुळे, जे दुःख माझ्या मुलीच्या वाटेला आलं आहे ना ते केवळ तुझ्यामुळे आलं आहे, म्हणूनच. त्याच वेळेला मग आता इथे पौर्णिमा म्हणते की आई, तू पौर्णिमाला स्वतःची मुलगी म्हणवतेस बरोबर ना, परंतु अगं तुला हे कसं कळत नाही की मी पण तुझी मुलगीच आहे ना, पण तू मला असं का वागवतेस? तेव्हा मग ती म्हणते की सावत्र, तू सावत्र मुलगी आहेस माझी, हे कायम लक्षात ठेवायचं. माझ्या पौर्णिमाबरोबर तू जे जे काही वागत आली आहेस ना त्या सगळ्याचा मला हिशोब घ्यायचा आहे. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हेच तर तुझ्या मुळाचं कारण आहे अगं. सावत्र मुलगी म्हणून तू प्रत्येक वेळेला माझ्याशी वागत राहिलीस आणि त्याचीच डोक्यात ठेवून तू आत्तापर्यंत जे काही वागतेस ना ते वागत आली आहेस. आणि विसरलीस का तू की तुझ्यासाठी, म्हणजेच हे लग्न जे मी केलं ते फक्त केलं ते पौर्णिमासाठीच केलं. तुम्ही माझ्याजवळ हट्ट केलात म्हणूनच मी आकाशबरोबर लग्न केलं होतं ना. तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती अगं. त्या सगळ्या गोष्टी मी फक्त तुमच्यासाठी केल्या होत्या ना. तुला पौर्णिमाचं लग्न या घरात करायचं होतं म्हणून केल्या होत्या मी. तेव्हा नीलांबरी म्हणते की हो, ते काही असेल तेव्हा झालं होतं लग्न तुझं, परंतु आता कोण सुखात आहे? आता सुखात कोण आहे? तू आहेस ना. माझ्या मुलीच्या वाटेला काय दुःख आलेस ते तू बघतेस ना. मग तिचा नवरा हा कायमचा तिच्या आयुष्यातून निघून गेलाय. भूमी म्हणते की आई, अगं त्याला सर्वस्वी जबाबदार हे ती आहे आणि तिच्या नवऱ्याचं कर्म आहे. अभिजितने जी काही वाईट कर्म केली त्याची शिक्षा त्याला मिळाली आणि त्याच्या कर्मानेच तो गेलाय अगं.
हे जे काही तू बोलतेस ना आणि माझ्यावर आकाशवर आरोप करतेस ते फार बिनबुडाचे आणि चुकीचे. हे सगळं काही घडलंय ना ते तिच्या नवऱ्याच्या कर्मामुळे. आणि नंतर पौर्णिमानेही काही बरोबर केलं नाही. पौर्णिमाही तशीच वागली. तिने तिच्या नवऱ्याच्या कर्मात तिला साथ दिली आणि तिचीही कर्म काही फार बरी नव्हती. तीही तशीच वागायची. अगं आकाशला त्या लोकांनी किती छळलं आहे. तिने, तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासूने, रागिनी आत्याने मिळून नुसता छळ केलाय. तर या सगळ्या कर्म काही चांगली होती का? त्यांनी आम्हाला मिळून किती त्रास दिला आणि तू म्हणतेस की आम्ही त्यांना त्रास दिलाय. हे त्यांना शिक्षा मिळाली आहे ती त्याच्या कर्माची मिळाली. त्याच्यामध्ये आकाशची किंवा माझी काहीही चूक नाही आहे. आणि पौर्णिमाने त्यावेळेला सुधारायला हवं होतं, परंतु ती सुधारली नाही. आता या सगळ्यामध्ये दोष हा तिचाच आहे. म्हणूनच तू आता काहीच बोलू शकत नाही. आणि आई, तू ही चुकीची आहेस, कारण तू तिला साथ दिलेली आहेस. या सगळ्यामध्ये तू तिला सुधारायला हवं होतं, तिला समजवायला हवं होतं, परंतु तू तिला 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकवल्या नाहीस. त्यामुळे आज हा दिवस पौर्णिमाला आपल्या बघायला मिळालाय. मग आता नीलांबरी म्हणते की अच्छा, याचा अर्थ तू मलाही आता बोलायला लागशील. मलाही उपदेशाचे डोस पाजू लागली आहेस तू. बोल गं, बोलशीलच तू. आता तू काय या सगळ्या घराण्याची राणी झाली आहेस तू. अगं तुझ्या हातात या सगळ्याची सत्ता आहे की नाही? तू सगळं बघतेस आता. तुझ्याच हातात आहे ना हे सगळं. इथली सगळी माणसं, इथली सगळी प्रॉपर्टी, सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे अगं. म्हणूनच तू काय आता कोणाला बोलशील ते गप्प ऐकूनच घ्यावं लागेल. त्यावेळेला भूमी म्हणते की आई, अगं ही प्रॉपर्टी आणि हा पैसा फक्त तुला दिसतोय, परंतु इथली माणसं तुला दिसत आहेत का? ही माणसं मी कमावली आहेत आणि ती माझी माणसं आहेत. अगं इथे आल्यापासून मी प्रत्येकाशी व्यवस्थित वागले, त्यांची मनं जपली आहेत आणि समजूतदारपणाने वागले, त्यांच्याशी मनापासून प्रेम केलं आहे. त्यामुळे ती माझी माणसं आहेत आणि त्यामुळे ती मला तितकाच जीव लावतात. म्हणूनच तू लक्षात घे की हे जे सगळं काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस तू. हे सगळं मी कमावलं आहे. माझ्या वाटेला काहीही आलेलं नव्हतं. मी इथे जेव्हा आले होते तेव्हा सगळं नॉर्मल होतं, परंतु मी इथे आल्यानंतर प्रत्येकाशी ज्या प्रकारे वागले ना त्या प्रकारे प्रत्येकाने त्याच्या बदल्यात मला प्रेम दिलं आहे. अगं या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुला कळणारच नाहीत, कारण तू त्या गोष्टी कधी समजूनच नाही घेतल्या किंवा त्या गोष्टी तुझ्या मुलीलाही नाही समजवल्या. जर तू पौर्णिमाला समजवलं असतंच की अशी कटकारस्थानं करायचं सोडून स्वतः या घरामध्ये लक्ष दे. पौर्णिमाने या घरामध्ये काय केलं आहे गं की कोणाच्या मनामध्ये ती बसेल किंवा कोणी तिच्यासाठी काही करेल? अगं ना घरात एखादी जबाबदारी घेतली ना घरातली कुठली कामं केली आहेत. नुसती बसून असायची ती. घरात कोणाचंही काही तिने बघितलेलं नाही. मग तिला कसं कोण आपलंसं करेल? जर त्याच वेळेला तू तिला हे सगळं व्यवस्थित समजावलं असतंस. खरं तर आई, या सगळ्याला जबाबदार फक्त तूच आहेस, कारण तूच पौर्णिमाच्या डोक्यामध्ये हे सगळं भरवत राहिलीस आणि त्याचाच विचार ती करत राहिली आणि आज त्याचा परिणाम तुझ्यासमोर आहे. तूच या सगळ्याला कारणीभूत आहे असं भूमी तिला म्हणते. त्याच वेळेला पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी ही गप्प उभी असताना तिला नीलांबरी म्हणते की भूमी, तुला मी अशी शांत बसू देणार नाही. माझ्या मुलीच्या आयुष्यात जे दुःख आलं आहे ना त्याचं सावट हे तिच्यावर पडलंच आहे, परंतु त्याचं सावट हे तुझ्यावरही मी आणणार. तुझीही मी खूप बेकार अवस्था करणार. लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या त्रासाचा बदला हा मी तुझ्याकडून घेणारच. तिच्या अश्रूंचा बदला हा तुझ्याकडून घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुझा आयुष्यातला प्रत्येक दिवस हा मी कठीण करून ठेवणार आहे. हे एका आईचं तुला वचन आहे. असं सगळं आता इथे भूमीला ती बोलत असते आणि भूमीला याचं खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर इथे आता गायकवाड सरांचा आकाशला कॉल आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो की काय झालं आहे गायकवाड सर? तेव्हा ते म्हणतात की मिस्टर आकाश, तुम्ही जरा एकदा पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकता का? कारण ना रागिनी पटवर्धन यांच्यासारखी मिळती जुळती म्हणजे व्यक्तीची एका डेड बॉडी सापडलेली आहे. तुम्ही प्लीज जरा एकदा तपासणीसाठी येऊ शकताय का? म्हणून आता आकाश आणि भूमी हे दोघं तपासण्यासाठी येतात. त्याच वेळेला आता इथे आकाशच्या समोर एक बॉडी ओपन होते आणि ते पाहिल्यानंतर आकाशला आता फार मोठा धक्का बसलेला असतो. तर आता ही समोर जी डेड बॉडी असते ती रागिनीचीच असते का की आणखी कोणाची, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.